कॉन्स्टंट ट्रॅव्हल आणि वर्कलोड असून सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी शक्य केल्या. आज आपला फील्ड वर्क आहे आणि आपलं लोकेशन आहे नाशिक. घरापासून जास्त दिवस बाहेर राहणे आपल्याला कधीच नाही आवडलं, कारण वर्कआउट आणि डाएटचे खूप जास्त हाल होतात. असं नाहीये की वी आर नॉट रेडी फॉर द चॅलेंज, बट ज्या गोष्टी प्रायोरिटीवर आहेत ते जरा जास्त कन्व्हिनियंटली झाल्या तर आपल्याला बरं वाटतं. स्पीकिंग अबाउट ट्रॅव्हल, एसीच्या जवळ असलेली अप्पर सीट आणि खूप जास्त गोंगाट करणारी लहान मुले, या सर्वांमुळे आपल्याला अजिबात झोप नाही भेटले. गेल्या 3 महिन्यात आपण 5 ते 6 वेळा नाशिकला येऊन गेलोय, पण ह्या वेळेस व्लॉग करायची संधी भेटते कारण आपण एकटे आलोय आणि वर्कलोड सुद्धा मॅनेजेबल आहे. दाल फ्राय, बॉइल्ड एग आणि जिरा राईस वॉज द फर्स्ट मील ऑफ द डे. बिंग व्हेरी ऑनेस्ट, नाशिक मध्ये काम करायला, फिरायला, खाय पियाला मजा येते, बस वस्तीला राहणं थोडं जास्त कठीण वाटतं. उबर, रॅपिडो, ब्लिंकिट, झेप्टो या सगळ्या गोष्टी इथे नवीन आहेत आणि त्यामुळे त्यांची सर्व्हिस खूप जास्त डिलेड असते. डे 2 वॉज ऍक्च्युअली मोर फन. वी मेट अवर फ्रेंड नूपूर, जियासोबत आपण त्याच सेम लोकेशन्सवर दुसऱ्या दिवशी एग्नॉस्टिक व्हिडिओ शूट करायला गेलतो. मला माहिती पण नव्हता की नाशिक मध्ये गोल्ड जिम आहे, पण जसं मी हे बघितलं आय हॅव डिसाइडेड की मी इथे आज वर्कआउट करूनच जाणार. या जिमचा एक्सपिरियन्स आणि ह्याचे रिव्ह्यूज मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटतात, म्हणून मी एक डिटेल्ड व्हिडिओ ह्याच्यावरती नक्की बनवेन. दुपारचे 2 वाजले होते आणि सकाळपासून आपण काही खाल्लं नव्हतं. एक स्कूप प्री वर्कआउटच्या जोरावरती आपण इथे तब्बल 2 तास वर्कआउट केलाय. वर्कआउट झाल्यानंतर थोडीशी पोझिंग प्रॅक्टिस केल्यावर आपण जिमच्या जवळच, इनफॅक्ट जिमचाच पार्ट असलेला एक कॅफे मध्ये आपला आजचा फर्स्ट मील घ्यायचा ठरवला आणि आपण ऑर्डर केला एक चिकन सँडविच. सरप्राइझिंगली सँडविच खूप जास्त स्पायसी, टेस्टी आणि चिकननी लोडेड होता. दुपारी 4 वाजताच वी वर डन फॉर द डे आणि आता वेळ आली होती घरी जायची. वी वर रिअली हॅपी की आपण वेळेच्या आधीच स्टेशनवरती पोहोचलो होतो, म्हणून कॅफेटेरिया मधून स्नॅक्स, पाण्याची बॉटल घेऊन आपण वेटिंग एरिया मध्ये फोन चार्जला लावून अॅनिमी बघत बसलो. थोड्या वेळाने आपल्याला समजलं की आपली ट्रेन तिच्या एक्सपेक्टेड टाइम पेक्षा 3.5 तास उशिरा चालली आहे. फॉर मी, जो रोज लोकल ट्रेन किंवा बाईकनी प्रवास करतो, एका अशा ठिकाणी थांबणे जिथे पॅसेंजर खूप लांब लांब जायला निघाले, खूप जास्त रिलॅक्सिंग आणि फन होतं. फायनली 9:30 वाजता आपली ट्रेन आली. देयर वॉज समथिंग रॉंग विथ द ट्रेन, म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनल्सच्या ऐवजी ह्या लोकांनी ट्रेनचा प्रवास ठाण्यामध्येच संपवला. वी हॅव नो ऑप्शन. आपण रिक्षा बुक करून सरळ तिथनं घरी निघून आलो. आय नो ही व्हिडिओ थोडी जास्त मोठी आहे, बट आय स्टील बिलीव्ह की ही व्हिडिओ आणि ही नवीन स्टाईल तुम्हाला नक्की आवडली असेल. फॉलो नक्की करा. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.